आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25% कपात केली आहे। रेपो रेट आता 6.25%वरून 6%वर आला आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना आता दिलासा मिळणार। गृहकर्जावर व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे। कर्जाची ईएमआय कमी होण्याचे संकेत असून येणाऱ्या काळात कर्जही स्वस्त होण्याची शक्यता आहे। सामान्य ग्राहकांच्या पर्स्पेक्टिव्हने जर का आपण याचा विचार केला तर अर्थातच रेपो रेट कमी झाल्यामुळे हाऊसिंग लोन असतील, पर्सनल लोन असतील, ह्याचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतील। ईएमआय बऱ्यापैकी सामान्य ग्राहकांचा जो आहे तो कमी होईल आणि ओव्हरऑलच जर का आपण याचा विचार केला तर सिन्स ईएमआय कमी होतील, सामान्य ग्राहकाकडे खर्च करायला पैसे आता जास्त असतील आणि अर्थातच पैसे हातात जास्त असल्यामुळे कन्झम्पशन इकॉनॉमीतलं वाढेल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल।